नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे। आज नोटरीविषयी अजून एक व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर आलेला आहे। तो व्हिडिओ म्हणजे की कोणकोणते डॉक्युमेंट तुम्ही नोटरी करू शकता। तर मी तुम्हाला अगोदरच एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण ॲफिडेविट करू शकतो, MOU करू शकतो, पार्टनरशिप ॲग्रीमेंट करू शकतो, फ्रँचायझी ॲग्रीमेंट करू शकतो, परत फॅमिली ॲग्रीमेंट करू शकतो, पॉवर ऑफ अटर्नी करू शकतो। आता जर मी माझं रजिस्टर जर बघितलं, हे रजिस्टर आहे माझं, तर हे रजिस्टर मी 1 वर्षभराचं रजिस्टर आहे। त्याच्यामध्ये मी जर बघितलं की आपल्याकडं काय काय येऊ शकतं, तर बघा ही वचनचिठ्ठी आलेली आहे। वचनचिठ्ठी म्हणजे तुम्ही वचनचिठ्ठी, प्रॉमिसरी नोट खूप कमी येतात खरं तर। हे प्रॉमिसरी नोट, ॲग्रीमेंट, अशा पद्धतीने तुम्ही पार्टनरशिप डीड, ॲफिडेविट, MOU, बरेचशा प्रकारचे ॲफिडेविटच तुम्ही नोटरी करता जास्त करून। ॲग्रीमेंट, वचनचिठ्ठी, ॲफिडेविट, पार्टनरशिप डीड ऑफ असाइनमेंट पण असतं, डीड ऑफ असाइनमेंट, ॲफिडेविट। अशा पद्धतीने आपण ॲफिडेविट, वचनचिठ्ठी, प्रॉमिसरी नोट, फॉर्म ई, पार्टनरशिप डीड ॲग्रीमेंट, ॲडिशन ऑफ ॲग्रीमेंट, रिमूवल ऑफ एनी मेंबर ऑफ ॲग्रीमेंट, अशा पद्धतीने पॉवर ऑफ अटर्नी, डीड ऑफ कॉम्प्रोमाइज, ॲग्रीमेंट, जनरल पॉवर ऑफ अटर्नी। आता पॉवर ऑफ अटर्नी जर आपण घेतलं तर पॉवर ऑफ अटर्नीमध्ये कोर्ट पर्पज असती, परत काही पॉवर दिलेले असतात। तर फक्त सेलच्या रिलेटेड जर पॉवर दिल्या असतील तर ती पॉवर ऑफ अटर्नी आपण करू शकत नाही। कोर्ट पर्पज म्हणजे समजा आता माझी एखादी केस आहे आणि ती मी त्या केसला प्रत्येक तारखेला मला जाता येत नाही, त्यामुळे मी कुणाला तरी पॉवर ऑफ अटर्नी दिली की माझ्याऐवजी ती व्यक्ती जाईल, मग ती फॉर द पर्पज ऑफ कोर्ट पर्पज ही पॉवर ऑफ अटर्नी करू शकतो। नॉमिनल पॉवर असतात, फ्लॅट आहे माझा आणि त्या फ्लॅटचे टॅक्स भरायचं, काही NOC असतील त्या घ्यायच्या वगैरे, त्यासाठी मी पॉवर ऑफ अटर्नी देते, ती पॉवर ऑफ अटर्नी तुम्ही करू शकता। जास्त करून जे ॲफिडेविट करतो, नोटरी करतो, ते ॲफिडेविट असतात। प्रत्येक ॲफिडेविट तुम्ही करू शकता। ॲफिडेविट म्हणजे पण इट इज ओनली डिक्लेरेशन, कधी कधी ॲफिडेविटच्या ऐवजी डिक्लेरेशन हेडिंग असते। आणि आता जर आपण बघितलं ते अगोदर आता ॲफिडेविट आणि डिक्लेरेशनला 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर लागायचा, परंतु आता जर आपण बघितलं तर 500 रुपये ॲफिडेविटला पण आणि 500 रुपये डिक्लेरेशनला पण, आणि MOU आणि ॲग्रीमेंट असेल त्यालाही 500, प्रत्येकाला 500 रुपये झाले। काही ॲफिडेविट जे असतात की जे ॲफिडेविट कोर्ट पर्पज असतात आणि कोर्टामध्ये जसं की रेव्हेन्यू कोर्टात असतात, तिथं ते स्टॅम्प पेपर लावलेला नसतो आणि ते ॲफिडेविट आपण नोटरी करू शकतो। त्याच्यामध्ये स्टॅम्प पेपर नसला तरी नोटरी करू शकतो। कोर्टामध्ये जे ॲफिडेविट दाखल केलेले जातात की जसं की आता कोविडच्या काळात आपण कोर्टामध्ये केस दाखल करत होतो, त्या कोर्टाचे ॲफिडेविट होते, ते ॲफिडेविट पण नोटरी करू शकत होतो। आता फॅमिली कोर्टात ते ॲफिडेविट नोटरी केलेलं चालत नाही, पण इथं सिव्हिल कोर्टात काही ॲफिडेविट आपण नोटरी केलं तरी चालतं। त्यामुळे जास्त करून ॲफिडेविट, MOU, पॉवर ऑफ अटर्नी, आता सध्या नवीन लिव्हिंग विलचं येतं आहे की एखादी व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत ती लिहून देते की जर माझी खूपच तब्येत बिघडली, मला जर व्हेंटिलेशनवर राहायला लागलं तर मला त्याचं ठेवू नको, मला तसं ठेवू नका, म्हणजे डॉक्टरच्या ह्याच्यानी लवकर मला फ्री करा। अशा पद्धतीने लिव्हिंग विल आले, ते लिव्हिंग विल, साधे विल की जे विल आहेत ते जे प्रॉपर्टी पर्पज आहेत ते विल तुम्ही करू शकता। आणि प्रत्येक बॉन्ड करू शकता, इंडेमनिटी बॉन्ड करू शकता, इंडेमनिटी करू शकता। तर ते बॉन्ड हे बँकेमध्ये दिलेले असतात, ते करू शकता। हे सगळं 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर असतं। तर अशा पद्धतीने हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही करू शकता। आता कोणते डॉक्युमेंट तुम्ही करू शकत नाही, तर तुम्ही सेल ऑफ डीड करू शकत नाही। जिथं त्या पक्षकारांनी स्टॅम्प ड्युटी भरणं अपेक्षित आहे ते डॉक्युमेंट आपण करू शकत नाही। लिव्ह इन लायसन आपण करू शकत नाही। बरेचसे लोक मला म्हणतात की लिव्ह इन लायसन आम्ही बिफोर मी फक्त करू का, तर लिव्ह इन लायसन आपण करू नाही शकत, कारण एखाद्या व्यक्तीने, तर बरेचसे मला विचारतात की आपण लिव्ह इन लायसन आम्ही करतो आणि तिथे एक शिक्का मारतो की दॅट डॉक्युमेंट मस्ट बी रजिस्टर विदिन 3 months 6 months अँड दॅट डॉक्युमेंट मस्ट बी रजिस्टर, असा शिक्का मारतो। बघा ह्याचा काय उपयोग होत नाही आहे, तुम्हाला पॉवरच नाही आहे लिव्ह इन लायसन करायची। त्यामुळे लिव्ह इन लायसन तुम्ही कायद्याने लिव्ह इन लायसन तुम्ही डॉक्युमेंट करू शकत नाही। आणि लिव्ह इन लायसन ॲग्रीमेंट जे आहे कंपल्सरी रजिस्टर डॉक्युमेंट आहे, ते रजिस्टर करू शकता। सेल डीड आहे ते पण रजिस्टर आहे। पॉवर ऑफ ह्याचं ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीचं सेक्शन आहे की जे कोणकोणते डॉक्युमेंट तुम्ही रजिस्टर करू शकता, ते पण तुम्ही वाचणं गरजेचं आहे। म्हणजे कोणते तुम्ही डॉक्युमेंट करू शकता। डॉक्युमेंटमध्ये बरेचदा असं होतं की लिव्ह इन लायसन ॲग्रीमेंट असतं आणि ते MOU मध्ये कन्वर्ट केलेलं असतं, तेही तुम्ही करू शकत नाही। की MOU हेडिंग MOU असतं
पण त्याच्यामध्ये सगळं डॉक्युमेंटमध्ये जे काय डिस्क्रिप्शन केलेलं असतं ते लिव्ह इन लायसन्स असतं, तेही करू शकत नाही. कारण उद्या बघा, आपण जे डॉक्युमेंट रजिस्टर नाही करू शकत ते का रजिस्टर करू शकत नाही? कारण जर ते डॉक्युमेंट उद्या कोर्टामध्ये निघाले, उद्या कोर्टामध्ये ऑब्जेक्शन आले, तर तिथं आपल्याला साक्षी द्यायला बोलवतात आणि मग आपल्यावर पण कारवाई होऊ शकते. एखाद्या डॉक्युमेंटच्या बाबतीत काही वाद निर्माण झाला, त्या पार्टीने ते ॲग्रीमेंटनुसार वागलं नाही. समजा आता आपण सेल डीड केलं आणि सेल डीड जर त्या व्यक्तीने केलंच नाही, त्या व्यक्तीने ॲग्रीच केलं नाही टर्म्स अँड कंडिशन, आणि ते डॉक्युमेंट कोर्टामध्ये आले, मग कोर्टामध्ये आल्यावर आपली साक्ष घेतली जाते आणि आपल्यावर पण केस दाखल गेली जाते जर मोठा कोणता व्यवहार असेल तर मग म्हणून आपल्याला हे केसेस आपल्यावर होऊ नये, आपलं नोटरीचं सर्टिफिकेट आहे त्याच्यावर काही बाधा येऊ नये म्हणून आपण हे जे डॉक्युमेंट आहे हे डॉक्युमेंट आपण जे करू शकतात तेच करायचे. आपल्याला काही गरज नाही आहे जास्तीचं कमवायची, आपल्याला काही गरज नाही आहे की कुठलंही डॉक्युमेंट जे आपण करू शकत नाही ते करण्याची. समजा एखादा वकील आले आणि तुमच्याकडनं लिव्ह इन लायसन्सचं ॲग्रीमेंट त्यांनी ॲग्रीमेंट नोटरी करून गेले आणि ते ॲग्रीमेंट तुम्ही लिव्ह इन लायसन्सचं ॲग्रीमेंट नोटरी करून घेतलं, उद्या काही प्रॉब्लेम आला, ऑब्जेक्शनला आलं, तर ते आपल्यावर प्रॉब्लेम येतो, आपल्याला वेळ जातो, आपल्यावर केस वगैरे झाली तर तो पण प्रॉब्लेम होतो. म्हणून जे डॉक्युमेंट तुम्ही करू शकता तेच करा, कारण कित्येक डॉक्युमेंट आहेत की जे की आपण करू शकतो. नोटरीची प्रॅक्टिस आपली मी बऱ्याचदा तुम्हाला वारंवार सांगत असते, नोटरीची प्रॅक्टिस आपली खूप चांगली असणार आहे. सगळ्यांना त्यांच्या वाटणीचा हिस्सा, त्यांच्या वाटणीचं काम भरभरून येणार आहे. माझी 2015पासूनची प्रॅक्टिस आहे, खूप चांगली नोटरीची प्रॅक्टिस आहे माझी. त्यामुळे कधी असं वाटलं नाही की मी नोटरी झाले आणि मला काम कमी आहे, काम नेहमी जास्त आहे. असंच सगळ्यांना पण होणार आहे. तुम्ही पॉझिटिव्ह पण राहणं गरजेचं आहे, असाही विचार करणं गरजेचं नाही की काय बाबा मी हे करू शकत नाही, लिव्ह इन लायसन करू शकत नाही, मी हे नाही करू शकत, ते नाही करू शकत. जे ठराविक डॉक्युमेंट तुम्ही करू शकता ते इनफ ह्याच्यामध्ये क्वांटिटीमध्ये आहे. इवन तुम्ही रिटचं ॲफिडेविट करू शकता, बॉम्बे हायकोर्टचं, बेलचे ॲप्लिकेशन जे असतात त्याचं ॲफिडेविट करू शकता. पार्टीसमोर असले की तुम्ही ते ॲफिडेविट करणं गरजेचं आहे, पार्टीची सिग्नेचर घेणं गरजेचं आहे. त्यामुळं जे डॉक्युमेंट तुम्ही करू शकता ते डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जे डॉक्युमेंट तुम्ही खरोखर करू शकत नाही ते नक्की करू नका, कारण त्याच्यामुळं आपल्याला प्रॉब्लेम, आपण रिस्कमध्ये येतो. कशाला रिस्क घ्यायची आहे? जर आपल्याला हे जे नोटरीचं आपलं लायसन आहे तर आयात आहे, मी सांगितलं की आपण आहे तोपर्यंत आपण नोटरीची प्रॅक्टिस करणार आहे. आपण जरी प्रॅक्टिस थांबवली तरी आपल्याला ॲज अ पेन्शन टाईप आपण काम करणार आहे. आणि नोटरीचं हे काम असतंच आहे, भरपूर कामं असतात. कंपनीचे डॉक्युमेंट असतात, बँकेचे डॉक्युमेंट असतात, कधी तुमची बँकेवर निवड होती, बँकेचे खूप सारे डॉक्युमेंट तुम्ही करू शकता. ॲफिडेविट, बॉन्ड, ॲग्रीमेंट, स्पेशल पॉवर ऑफ अटॉर्नी, इंडेमनिटी बॉन्ड, पार्टनरशिप ॲग्रीमेंट, अशा कित्येक डॉक्युमेंट आहेत की जे डॉक्युमेंट आपण करू शकतो. आणि ते व्हरायटी ऑफ वर्क्स वी कॅन मेक. सो डोंट टेक रिस्क. जे डॉक्युमेंट तुम्ही नाही करू शकत ते नक्की करू नका. आणि जे डॉक्युमेंट तुम्हाला करायचं असेल आणि तुम्हाला प्रश्न असेल की हा करू शकते की नाही, तर ते नक्की तुम्ही मला फोन करून पण विचारू शकता. बरेचसे पुण्यातले ॲडव्होकेट मला आता जे नवीन नोटरी आहे ते नक्की मला विचारतात की जे कोणतं डॉक्युमेंट आपण करायचं नाही आहे. विसार पावती पण आपण करू शकत नाही, कारण विसार पावतीमध्ये आपण विसार पावतीवर खूप सारे सायटेशन आहेत की करावे नाही करावे. पण विसार पावतीचं असं आहे की त्याच्यामध्ये हेवी अमाऊंट घेतलेली असते विसार पावतीमध्ये. मग हेवी अमाऊंट घेतलेली असते आणि उद्या ते डॉक्युमेंट नाही झालं तर मग परत आपल्यावर केस होऊ शकते किंवा आपल्याला विटनेस म्हणून जावं लागतं. त्यामुळं काही गरज नाही करायची. ॲग्रीमेंट टू सेलमध्ये पण कधी पोझिशन दिलेलं असतं, कधी अमाऊंट जास्त असते. त्यामुळे अमाऊंट जास्त ॲक्सेप्ट केली किंवा दिली गेली तर ते अमाऊंटवर स्टॅम्प ड्युटी ही देणं गरजेची आहे सरकारला, त्या पक्षकाराने. कशाला आपण ते डॉक्युमेंट करायचं आहे? आणि बऱ्याचदा काय डॉक्युमेंट असे असतात. ताबा पावती तर कधीही करू नका. ताबा पावती आपण करू नाही शकत आहे. ताबा कोणी दिला कोणी घेतला आपल्याला काही गरज नाही आहे ते डॉक्युमेंट करायची. ताबा हा कोर्टामध्ये तुम्ही काय करायचं ते करा, रजिस्टर करा ते डॉक्युमेंट, आमच्याकडे येऊ नका असं स्पष्ट सांगा. नोटरीची प्रॅक्टिस खूप चांगली तुमची चालणार आहे. तुम्ही जर ऑनेस्टली केलं की तुमचं नाव होणार आहे की नाही बाबा हे जे योग्य ते डॉक्युमेंटच ते करतात, त्यामुळे ह्यांच्याकडे चला असंही आपलं हे होतं. त्यामुळे आपल्याला काही गरज नाही आहे दुसरे डॉक्युमेंट करायची की जे डॉक्युमेंट आपण करू शकत नाही. जे डॉक्युमेंट करू शकत नाही ते नक्की करू नका. जे करायचे आहेत लिव्ह इन रिलेशनशिपचं ॲग्रीमेंट, प्रत्येकदा लिव्ह इन रिलेशनशिपचं ॲग्रीमेंट माझ्याकडे येतं ते मी करते. तुम्ही करू शकता लिव्ह इन रिलेशनशिपचं ॲग्रीमेंट, काही त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही करू शकता. असे कित्येक ॲग्रीमेंट, कित्येक हे डीड तुम्ही करू शकता, ते करा. जे करू शकतो तेच करा.
जे नाही करू शकत त्याच्यामध्ये उगाचच रिस्क घेऊ नका. ओळखीचे ॲडव्होकेट असतात, करा मॅडम, काय नाही होत, ऑब्जेक्शन नाही येणार, आपलीच पार्टी आहे, मीच घरातलं आहे, माझाच भाऊ आहे, माझाच काका आहे, माझाच मामा आहे, काही नको, काही गरज नाही आपल्याला. वकील लोक जास्त फी घेतात त्या पक्षकाराकडनं, आपल्याला नॉमिनल फी देतात आणि जेव्हा ते ॲग्रीमेंट कंटेस्ट होतं तेव्हा आपल्याला फेरा मारावा लागतं कोर्टामध्ये, केस बीस झाली तर. काही करू नका. कित्येक नोटरीला चुकीचे डॉक्युमेंट केल्यामुळं अटक झालेली आहे पुण्यामध्ये. कित्येक नोटरी ॲडव्होकेटला कोर्टामध्ये जावं लागलं आहे, त्यांच्या बेलसाठी आम्हाला जावं लागलं आहे कोर्टामध्ये, की रिक्वेस्ट करावं लागले की नोटरीचं काही हे नाही आहे, त्याच्यामध्ये काही सपोर्ट नाही आहे किंवा त्याच्यामध्ये काय रोल नाही आहे. कशाला आपल्याला सांगावं, कशाला कुणाच्या मागं आपल्याला फिरावं लागायला पाहिजे. आपण ॲडव्होकेट आहे, नोटरी आहे, खूप चांगलं प्रोफेशन आहे, खूप प्रामाणिकपणे करा. ॲडव्होकेसी पण करू शकता, नोटरी पण करू शकता, काही नाही. तुम्ही जिथं बसाल तिथं काम आहे. त्यामुळं काही करू नका, काही गरज नाही आहे चुकीचे डॉक्युमेंट करायची. ही माझी सगळ्या नोटरींना रिक्वेस्ट आहे. थँक्यू, बाय.